नमस्कार. आज मी तुम्हाला सांगणार आहे घरामध्ये हेअर मास्क कसा बनवायचा. सगळ्यात पहिली गोष्ट, हेअर मास्क बनवताना ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. सगळ्यात पहिली अशी आहे की हेअर मास्क बनवताना ते हेअर्स नरिश झाले पाहिजेत आणि मॉइश्चराइज राहिले पाहिजे. ह्या दृष्टीने त्यामध्ये इन्ग्रेडियंट यूज करा. दुसरी गोष्ट अशी की जर तुम्ही सिरम किंवा तेल यूज करत असाल तर त्याला त्यामध्ये ऍड करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा आपण घेतला आहे ॲलोवेरा. आता हा ॲलोवेरा नॅचरल आहे. तुम्ही मार्केटमधून जेल जे घेता त्याच्याऐवजी ॲलोवेरा जे कोरफड म्हणतात त्याला ते डायरेक्टली घेऊ शकता गर काढून. त्याच्यानंतर फ्लेक्स जेल किंवा त्याला जवस बीचं जेल म्हणू शकताय, ते तुम्हाला घ्यायचं आहे चमचाभर. हे थोडंसं घट्ट असतं की जे तुमच्या केसांना मॉइश्चराइज करायचं काम करतं. आता हे घरी बनवू शकताय तुम्ही. फ्लेक्स सीड जे असतात की ज्याला जवस बिया म्हणतो आपण, त्या जवसच्या बीचं वापर तुम्हाला करायचा आहे. संध्याकाळी किंवा रात्री वाटीभर भिजत घाला. त्याच्यानंतर सकाळी एक उकळी द्या आणि उकळी दिल्यानंतर त्याचं एकदम घट्ट आणि थिक असं सोल्युशन तयार होईल, ते तुम्ही गाळून घेऊ शकताय. त्याच्यानंतर ते यूज करायला तुम्हाला बरं पडेल. त्याच्यानंतर ह्यामध्ये कोणतंही ऑइल किंवा सिरम तुम्ही यूज करू शकता. मी जो सिरम यूज करते मी की ऑइल करते ते तुम्हाला नक्कीच कळवेल. ह्यामध्ये मी सिरम ऍड केलं आहे. आता हे योग्य प्रमाणात मिक्स करायचं. तुम्हाला दिसेल अगदी जेल सारखं हे स्ट्रक्चर तयार झालं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं तसं 3 इंग्रेडियंटचा वापर करून मी हे जेल बनवलेलं आहे. ह्यामध्ये ॲलोवेरा, फ्लेक्स सीड्स आणि त्यासोबत सिरम आहे. आता हे लावायचं कसं मी तुम्हाला हळूहळू स्टेप बाय स्टेप सांगेन. खूपदा काय होतं की ॲलोवेरा मिक्स होत नाही व्यवस्थित आणि त्यामुळे केसांना तो व्यवस्थित लागत नाही. तर तुम्ही काय करू शकता, हे तीनही मिक्सचर काय करू शकता, एकत्र करून मिक्सरला ग्राइंड करू शकता. त्याच्यानंतर हे एकदम व्यवस्थित ग्राइंड होईल. सगळ्यात पहिल्यांदा हा एंड्स ना आणि त्यासोबत तुमचे जे केसांची मुळं आहेत त्यांना व्यवस्थित लावून घ्या. ॲलोवेरा काय करतं, तुमच्या स्किनला किंवा स्काल्पला हायड्रेट ठेवतं आणि त्यामुळे काय होतं की तुमच्या स्काल्पची जी स्किन आहे त्यावरती ज्या डेड स्किन आहे ते डेड स्किन आहेत ते निघून जातात. त्या डेड सेल निघून गेल्यामुळे डॅन्ड्रफचं प्रमाण खूप कमी होतं. त्याचसोबत हे तुम्हाला एंड्सना लावायचं आहे. एंड्सचे जे फाटे फुटतात किंवा ड्राय पडतात ते एंड्स हे मॉइश्चराइज करते आणि त्यामुळे मॉइश्चर लॉक होते तिथे. हे थोडंसं घ्यायचं आणि केसांमध्ये अशा प्रमाणात लावायचं. हे लावून झाल्यानंतर तुम्हाला एक अर्धा तासभर ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, केस धुवू शकता कोमट पाण्याने, गार पाण्याने, जे तुम्हाला सुटेबल वाटेल त्या पाण्याचा तुम्ही वापर करू शकता. आता हे सिरम लावल्यानंतर किंवा हे मॉइश्चरायझर पॅक लावल्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचं ऑइल अप्लाय केलं नाही तरी चालेल. हे अशा प्रमाणे घट्ट मी तुम्हाला दाखवेन, अशा पद्धतीने तुम्ही त्याचं अंबाडा म्हणू शकता. मी बांधला आहे तो अर्धा तासभर असाच ठेवायचा. तुम्ही ह्याला रॅप करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर तुम्ही त्याला वॉश करा. वॉश केल्यानंतर ड्राय करा. ड्रायसाठी कुठलाही ड्रायर यूज करू नका आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ऑइल किंवा सिरम यूज केलं तरी चालेल. धन्यवाद.